नाही पडले त्या मतांना परत त्यांना मतदान करायची काही नवीन स्कीम किंवा असं वाटतं का आपल्याला परत आपण बोलून वाढवू? नाही, एक तर हवा, एक तर या दृष्टिकोन प्रत्येक मत अगोदरच्या काही वर्षांच्या पेक्षा म्हणजे 1914, 1919, 2024 एक तर उन्हाळा प्रचंड आहे, त्याचा एक परिणाम लोकांच्यावर होत असेल. दुसरी गोष्ट अशी आहे, लोक या जो काय मतदान होत असेल ते मतदान अत्यंत विचारपूर्वक लोक करत असतील याची मला खात्री आहे. मुख्य मुद्दा असा आहे की निवडणुकीमध्ये पहिल्या एस्टिमेटपेक्षा दुसऱ्या एस्टिमेटमध्ये साधारणपणे 10% मतदान वाढणं हा सगळ्यात चिंतेचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी मुंबई दौरा करत आहे, महाराष्ट्र दौरा करत आहे. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या एवढा दौरा झाल्यानंतर आता त्यांना जास्त दौरे करावे लागले. 17 ते 18 दौरे झाले आतापर्यंत. त्यामुळे भाजपला कुठेतरी ते स्वतः आत्मविश्वास त्यांना थोडं कमीपणा वाटतं का माझं प्रचार सुरू होता? कुठल्या गोष्टीविषयी? नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौरा करत आहेत, गेल्या निवडणुकीत त्याचे कमी दौरे पाहायला नाही, याचं एक कारण असं आहे की नरेंद्र मोदी आतापर्यंत इतर कोणत्याही राज्यापेक्षा नरेंद्र मोदींनी सगळ्यात जास्तीत जास्त दौरे महाराष्ट्राचे केलेले आहेत. याचं कारण असं आहे, युपीमध्ये 80 जागा आहेत आणि 80 जागापैकी आपल्याला किती जागा त्यांना जास्तीत जास्त जागा युपीमध्ये पाहिजे होत्या, त्या जागा युपीमधून त्यांना मिळण्याची शक्यता दिसत नाही. युपी नंतर सगळ्यात मोठं राज्य ज्या ठिकाणी 48 जागा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तेव्हा युपीमध्ये कमी मिळणाऱ्या जागा या महाराष्ट्रात आपल्याला भरून काढता येतील यासाठी 2-2 दिवसामध्ये 6-6, 7-7 मीटिंग ते करतायत. फडणवीसांनी तर महाराष्ट्रामध्ये 45 जागा मिळतील अशा प्रकारची अपेक्षा केलेली होती. म्हणजे कोणत्याही राज्याचा अगोदर मुख्यमंत्री राहिलेला आणि आता उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने 48 पैकी 45 जागा राजकीय आपल्या पक्षाला मिळतील हे म्हणणं इतकं धाडसाचं स्टेटमेंट आहे. बाकीचे राजकीय पक्ष जे आहेत ते काय करत असतील? म्हणजे विधान करत असताना सुद्धा, लोकांना क्षुद्र लेखताना सुद्धा किंवा आपल्या लोकांना कॉन्फिडन्स देताना सुद्धा राजकीय नेत्यांनी थोडी संयमाची, थोडी एक ज्याला आपण एक विवेकाची भाषा वापरण्याची आवश्यकता आहे. तेवढी विवेकाची भाषा भाजपचे लोक वापरताना दिसत नाही. सर, आज रामदास अठावले जी केंद्रीय मंत्री जो रामदास अठावले उन्होंने चुनाव आयोग को शिकायत की है राहुल गांधी को लेकर कि संविधान बदल देने वाली बात है. नहीं, संविधान बदलने वाले की बात में तो राहुल गांधी का ये कहना है, हमारे भी ये कहना है, सब लोगों का कहना है, इंडिया अलायंस के सब लोगों का कहना है. देखिए कि अभी 1 नेशन 1 इलेक्शन संविधान में बुनियादी बदल करने के सिवाय आप 1 नेशन 1 इलेक्शन नहीं कर सकते. 1967 में लास्ट टाइम देर वॉज इलेक्शन बिटवीन लोकसभा एंड राज्यसभा वेयर साइमल्टेनियस इलेक्शन. तो 1967 at 33 years and then 24, 57 years के बाद if you are saying 1 nation 1 election, इसका मतलब ये है कि गए 57 years में देश में प्रजातंत्र नहीं था, ये देश का विकास नहीं था. इसका मकसद ये है कि वो भारतीय संविधान मानते नहीं, वो प्रजातंत्र मानते नहीं, वो हर एक व्यक्ति को एक वोट देना ये मानते नहीं, ये संघ राज्य मानते नहीं, ये इलेक्शन कमीशन का जो इंडिपेंडेंस था वो मानते नहीं, भारत की राज्य घटना संविधान वो भी मानते नहीं. दे वांट टू चेंज द कॉन्स्टिट्यूशन. और ये लोग बोले, अनंत कुमार हेगड़े जो कर्नाटक के जो मंत्री थे, जो खासदार थे, वो बोले थे, विवेक डेबराय जो चीफ इकोनॉमिक एडवाइजर प्राइम मिनिस्टर्स इकोनॉमिक एडवाइजरी काउंसिल उनके चेयरमैन है, वो बोले थे. 2002 में वेंकटाचलय कमेटी जब वाजपेयी प्राइम मिनिस्टर थे उसी टाइम उन्होंने कहा था कि रिव्यू ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, फंक्शनिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किया था. इसका मतलब ये है, वो क्या मानते हैं, वो एक चालू कानूवर्तित्व मानते हैं, जिसे एक चालू कानूवर्तित्व, एक म्हणजे 1 नेशन 1 पार्टी 1 लीडर 1 कल्चर 1 नेशन 1 लैंग्वेज एवरीथिंग 1 होमोजेनिटी. दे डोंट बिलीव इन डाइवर्सिटी. ये देश की सबसे विविधता जो है वो विविधता सबसे इम्पोर्टेंट है. वो विविधता को मानते नहीं. उनको ड्रेस एक चाहिए, अभी मिलिट्री का ड्रेस उन्होंने बदल दिया. उनका खाना में
अभी जिनको वेजिटेरियन खाना है वेजिटेरियन खा सकते हैं, जो नॉन वेजिटेरियन खा सकते हैं उनको नॉन वेजिटेरियन खा सकते हैं, उनको सिर्फ वेजिटेरियन चाहिए। आईआईटी में 1954 से आज तक वेजिटेरियन खाने वाले बच्चे और नॉन वेजिटेरियन खाने वाले बच्चे एक ही टेबल पर बैठते थे। अभी उन्होंने शुरुआत की कि नॉन वेजिटेरियन खाने वाले बेटे अलग से बैठेंगे। ये सब जो ध्रुवीकरण जो हो रहा है, खास करके जाति के आधार पर, धर्म के आधार पर, भाषा के आधार पर, ये देश की यूनिटी डेंजर में यानी खतरे में डालने वाले। इस वास्ते मोदी, नरेंद्र दामोदर मोदी एक व्यक्ति का नाम है, ये व्यक्ति के खिलाफ ये संघर्ष नहीं है। ये संघर्ष मोदी जी और उनकी पार्टी जिस तरह से ये देश का कारोबार चलाना चाहते हैं, जो उनको एक राज्य की भूमिका है, जो आर्थिक भूमिका है, जो अल्पसंख्यक के बारे में भूमिका है, देश के प्रजातंत्र के बारे में भूमिका है, संविधान के बारे में जो भूमिका है, वो भूमिका में मंजूर नहीं है। इस वास्ते किसी भी हालत में हमें उनका इस इलेक्शन में पराभव करना।